नमस्कार मित्रांनो, आज पार्ट ए मधला आपण दुसरा चॅप्टर बघतोय, विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या काय सांगतात? आतापर्यंत ज्या आपण संख्या बघितल्या त्या संख्यांना भाग कुठल्या संख्येने जातो ते कोण सांगत असतं तुम्हाला? विभाज्यतेच्या कसोट्या. कॅल्क्युलेशनसाठी अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. प्रश्न याच्यावरती डायरेक्ट तयार होतो. लक्षात घ्या, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने भाग जातो, 11 ने भाग जातो, 15 ने भाग जातो, 36 ने भाग जातो, 72 ने भाग जातो. पण आता आपल्याकडे तर कसोट्या 11 पर्यंतच आहेत. मग पुढच्या कसोट्या कशा करायच्या? तर मी तुम्हाला हे झाल्यानंतर सांगेल की पुढच्या कसोट्या कशा करायच्या. तोपर्यंत लक्ष द्या. पहा, पहिली कसोटी आहे 2ची कसोटी. कोणत्याही कसोटीचं काम असतं त्या संख्येला निश्चेष भाग घालवणे. कोणत्याही कसोटीचं काम काय असतं? त्या संख्येला निश्चेष भाग गेला पाहिजे. ह्या निश्चेषचा अर्थ काय असतो? निश्चेष म्हणजे काय? शेष म्हणजे बाकी. शेष म्हणजे काय असतं? बाकी म्हटलं जातं. निश्चेष म्हणजे ज्याची बाकी 0 असते त्याला काय म्हणतो आपण? निश्चेष भाग जाणे. त्याला काय म्हणतो? निश्चेष भाग जाणे. म्हणजे 2च्या पाड्यात 4 येतं, 6 येतं, त्याला भाग घालवल्यानंतर बाकी किती राहते? आपली 0 राहते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? निश्चेष भाग. काय म्हणतो? निश्चेष भाग. चला तर पहा, पहिले आहे 2ची कसोटी. 2ची कसोटी काय सांगते आपल्याला? संख्येच्या शेवटच्या अंक, जर संख्येचे शेवटचे अंक तुमचा 0, 2, 4, 6 असतील तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 ने. अतिशय सोपे आहे. आणि ह्या 3 कसोट्यामधली पहिली कसोटी तुम्हाला लक्षातच ठेवायची. संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक आले तर त्या संख्येला लक्षात ठेवा 2 ने भाग जातो. पहिली कसोटी लक्षात आली सर्वांच्या? ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, 512 दिले, 600 दिले, 1008 दिलेला आहे. इथं 2ची 1 पॉवर 2 येते म्हणून शेवटचा एकच अंक बघितला जातो. शेवटचा किती अंक बघायचा आहे आपल्याला? फक्त एकच अंक बघायचा आहे. पुढची कसोटी आहे 3ची कसोटी. 3ची विभाज्यतेची कसोटी काय सांगते? आता एखादी संख्या दिली आपल्याला, त्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला, म्हणजे उदाहरणार्थ हे 216 आहे, त्याच्या अंकाची बेरीज करायची. 6 ने 1 7, 7 आणि 2 9. ती जर बेरीज 3 ने भाग जाणारी असेल, ती जर बेरीज कितीने भाग जाणारी असेल? 3 ने भाग जाणारी असेल तर त्या संख्येला 3 ने निश्चेष भाग जातो. लक्षात घ्या, निश्चेष म्हणजे बाकी 0 राहते. 216ला 3 ने भाग जातो. 35, 135. इथं जर बघितलं आपण, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12 आणि 5 17, 17 आणि 18, 18 ही 3च्या पाड्यातली संख्या आहे. परंतु जर अशाच मोठ्या मोठ्या संख्या येत राहिल्या तर प्रत्येक वेळेस बेरीज करायची नसते. काय करायचं? तर 3चा पाडा आपल्याला माहिती आहे, 3, 6, 9, त्याच्यानंतर 12, 15 समथिंग रिपीटेड होतं. जर आपण बघितलं 3, 6, 9 हे एक डिजिट अंक आहेत. 3, 6, 9. 1 आणि 2 3 येतं, 1 आणि 5 6 येतं, परत 1 आणि 8 9 येतं, परत 2 आणि 1 3 येतं. म्हणजेच काय? 3च्या कसोटीमध्ये 3, 6, 9 हे 3 अंक रिपीटेड जर असतील तर तुम्ही ते काउंट केले नाही तरी चालतात. म्हणजेच काय? जर एखाद्या संख्येमध्ये 6 आला तर काउंटच करायचं नाही. 2 आणि 1 3. जर त्या संख्येची बेरीज 3 आली तर त्या संख्येला किती भाग जाणार आहे? 3 ने जाणार आहे. इथं बघा, इथं पण 3 येतोय, इथं पण 3 येतोय. 3 घ्यायची गरज आहे का? पुढे बघितलं 5 आणि 1 6 आलाय, तुम्ही 6 तिथंच कट करा. पुन्हा 5 आणि 1 6 आलाय, 6ला पण 3 ने भाग जातो का नाही? जातो. म्हणजे जर तुम्हाला बेरीज मोठी होत असेल तर तुम्ही 3, 6, 9 याच्यापैकी जर अंक दिसले तर तुम्ही कट मारून बाकीच्या अंकांची बेरीज करून बघू शकता. थोडक्यात होऊ शकतं. हे झालं शेवटचा अंक. 3ची कसोटी 3, 6, 9 येत होतं. आता 4ची कसोटी आहे. आता पुढची काय आहे? 4ची विभाज्यतेची कसोटी काय सांगते पहा. 4ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे 2ची दुसरी पॉवर म्हणजे किती असतं? 4 असतं. 2चा घातांक 2 किती येतो? 2चा वर्ग किती येतो? 4 येतो. म्हणून संख्येच्या शेवटचे 2 अंक, किती अंक बघितले जातात? 2 अंक. जर शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. शेवटच्या 2 अंक 12 आहेत, 12ला 4 ने भाग जातो का नाही? 96 आहे, त्याला पण कितीने भाग जातो? 4 ने भाग जातो. म्हणून ह्या पूर्ण संख्येला सुद्धा कितीने भाग जाणार आहे? तुमचा 4 ने भाग जाणार आहे. लक्षात घ्या, इथं 2ची पॉवर 2 होती, इथं 2ची पॉवर 1 आहे, इथं 1 अंक बघितला, इथं आपण किती बघितले? 2 बघितले. पुढची कसोटी आहे 5ची कसोटी. 5ची कसोटी काय सांगते पहा. 5ची विभाज्यतेची कसोटी सांगते संख्येचा शेवटचा अंक 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 5 ने. दुसरी अतिशय इथं एक सांगायची राहून गेली, तिसरी अतिशय महत्त्वाची कसोटी 3ची कसोटी होती बघा. ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 3 ने जातो. आता इथं आपण बघितलं संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 8 येतच. ज्या संख्येला 4 ने भाग जातो त्या संख्येला 2 ने भाग जातोच जातो. म्हणून हे 2ची आणि 3ची आणि पुढची 5ची कसोटी, ह्या 3 कसोट्या व्हेरी IMP आहेत, आपल्याला लक्षातच ठेवायच्यात. प्रत्येक 99% एक्झाम्पल याच्यावरती सुटतात.
लक्षात येते का? 99% एक्झाम्पल तुमचे याच्यावरती सुटतात, ह्या 3 कसोट्यांवरच्या कॅल्क्युलेशनवरती सुटतात. म्हणजेच काय, एखादी संख्या सपोज अशी आहे, सपोज 50 भागिले तुमचं 10 आहे. जरी तुम्हाला 10चा पाडा, आता ठीक आहे सिंपल पाडा आहे किंवा 12 घ्या तुम्ही, सपोज एखाद्याला 12चा पाडा येत नसेल, पण संख्येच्या शेवटी किती आलाय 2, संख्येच्या शेवटी किती आलाय 0. जर 0 आणि 2 आला असेल तर त्याला भाग 2 ने जाणार आहे. तुम्ही बेसिक 12 करू शकता, 25 दुने 50 किंवा 25 ने भाग केला, याचं उत्तर किती आलं 25/6. आता भाग जातोय का त्याला? नाही भाग जात. 6ची कसोटी आपण आता बघणार आहोत पुढं. 6ची कसोटी काय सांगते ते आता पहा. 5ची कसोटी कळली. जर संख्येच्या शेवटी 0 आणि 5 ह्या संख्या रिपीट होत असतील, 0 आणि 5 ह्या संख्या रिपीट होत असतील तर त्याला कितीने भाग जातो? 5 ने भाग जातो. 6ची कसोटी, आता 6 ही तुमची मूळ संख्या नाही आहे लक्षात घ्या, किंवा इथं 2ची पॉवर 2 होते, इथं मूळ संख्येची पॉवर घेतली होती, तसं इथं आहे का? नाही. ज्यावेळेस ती मूळ संख्या नसते त्यावेळेस तिचे अवयव पाडले जातात. तिचे काय पाडले जातात? अवयव पाडले जातात. तिचे अवयव पडतात बेत्रिक 6. 6चे अवयव काय पडतात तुमचे? बेत्रिक 6. असेच अवयव पाडले जातात बेत्रिक 6. मग ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण, दोन्ही संख्येने गेलं पाहिजे. नुसता 2 ने जाऊन उपयोग आहे का? 3 ने पण गेला पाहिजे. नुसता 3 ने जाऊन पण उपयोग नाही, 2 ने सुद्धा गेला पाहिजे. म्हणजे दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. तर त्या संख्येला किती भाग जातो? 6 ने. उदाहरणार्थ 216. आधी नेहमी 2ची कसोटी चेक केली जाते का? आता सोपी असते. 2ची कसोटी काय सांगते? 0 2 4 60. संख्येच्या शेवटी आहे 6, संख्येच्या शेवटी 4 आहे, 100% 2 ने भाग जाईल. राहिला 3ची कसोटी, संख्येच्या अंकाच्या बेरजेला किती भाग जातो? 3 ने. पण आताच झालं होतं, जर 3च्या पाड्यातली संख्या असेल 6 घ्यायची गरज आहे का? नाही. घेतलं तरी चालेल. 7 3 किती येणार आहे? 9. पण 2 आणि 1 किती आलं? 3. इथं बघा 4 5 आणि 1 6. बेरजेला घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. 4 आणि 2 6. 6 आणि 6 किती आलं? 12. 3 ने भाग जातोय. तुम्ही तिथंच 12 कॅन्सल केलं तरी पण चालेल. लक्षात आलं? म्हणजे 6ची कसोटी बघत असताना तुम्ही काय करणार आहात? 2ची आणि 3ची कसोटी बघणार आहात. इथं पहा 7ची कसोटी मध्ये सोडून दिलेली आहे. लक्षात घ्या, 7ची कसोटी संख्येला सोपी आहे, परंतु एखाद्या संख्येला जर 7 ने भाग घालवायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही काय करा, 7 ने भाग घालवणं बेटर पडेल लक्षात घ्या तुमच्यासाठी, कारण 7ची कसोटी लक्षात ठेवणं अवघड आहे लक्षात घ्या. म्हणून त्यापेक्षा काय करा, पुढची कसोटी आपण बघूया. 8ची कसोटी पहा. 8ची कसोटी काय सांगते पहा. ज्या संख्येच्या शेवटी, संख्येच्या शेवटच्या किती अंकांना? 3 अंकांना. इथं संख्येच्या शेवटच्या किती अंकांना होतं? 2 अंकांना. इथं शेवटचे किती अंक होता? 1 अंक होता. इथं किती आहेत? शेवटचे 3 अंक, कारण 2चा घन किती येतो? 8 येतो. तिथं 2च आहे. 2चा घन किती येतो? 8 येतो. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, संख्येच्या शेवटच्या 3 अंकाला 0 24, 8 त्रिक 24 जातं की नाही? 512 8चा घन आहे की नाही? 512 8चा घन आहे ना, म्हणजे ह्या संख्येला 8 ने भाग जाणार आहे, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 8 ने भाग जाणार आहे लक्षात घ्या. पुढे आहे तुमची 9ची कसोटी. 9ची विभाज्यतेची कसोटी. 9ची विभाज्यतेची कसोटी 3च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे? 3ची पॉवर 1 म्हणजे किती असतं? 3 असतं. आणि 9ची कसोटी 3ची पॉवर 2 म्हणजे किती असतं? 9 असतं. म्हणजे सेम आहे. इथं पण अंकांची बेरीज करायची होती, इथं सुद्धा तुम्हाला अंकांची बेरीजच करायची. संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 9 ने भाग जातो. उदाहरणार्थ 36 36, 54 54 18. जर बघा 6 3 9, 6 3 9, 9 9 18, 9च्या पाड्यातली संख्या किंवा 9 संख्या आली, 6 3 9 तुम्ही डिलीट करू शकता, 6 3 9 डिलीट करू शकता. म्हणजे ह्या संख्येला किती भाग जातोय? 9 ने. 5 आणि 4 9, 1 आणि 8 9, त्याला सुद्धा कितीने भाग जातोय? 9 ने. म्हणजे संख्येची बेरीज जर 9च्या पटीत येत असेल तर त्याला भाग कितीने जातो? 9 ने जातो. 3चा वर्ग आहे. आता पुढची 10ची कसोटी. आता 10ची कसोटी असते तर सर्वांना माहिती 10ची कसोटी काय असते. जर संख्या आपल्याला माहिती 10च्या शेवटी काय येतो? 0. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 येतो त्याला 100% कशाने भाग जाणार आहे? 10 ने भाग जाणार आहे. पण सोपी कसोटी आहे म्हणून ती मी घेतलेली नाही लक्षात घ्या. पुढचं 11ची विभाज्यतेची कसोटी. अतिशय महत्त्वाची कसोटी आहे लक्षात घ्या. 11ची विभाज्यतेची कसोटी महत्त्वाची. एखाद्या संख्येच्या समस्थानिकांची व विषमस्थानिकांच्या अंकांची बेरीज केली. समस्थानिकांची आणि विषमस्थानिकांची लक्षात राहत नसेल, समसंख्या विषमसंख्या ते लक्षात राहत असेल. समसंख्या म्हणजे काय? 2 4 6 8 असतात. विषमसंख्या म्हणजे 1 3 5, ते पण नाही लक्षात राहिलं तर एकाड एक बेरीज करायची लक्षात ठेवा. जर तुम्ही एकाड एक बेरीज केली तर 1 आणि 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, ही झाली समस्थानिकांची बेरीज सपोज. आणि राहिलेल्या 2 ह्या राहिलेल्या स्थानिकांची बेरीज केली. 2 आणि 2 4, 4 आणि 2 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, वजा करायचं. अंकांच्या बेरजेतील काय म्हटलं त्यांनी? फरक.
फरक म्हणजेच काय असतं, वजाबाकी असते, परंतु फरक काढताना मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा केली जाते. हे कायम लक्षात ठेवा. फरक काढताना मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा केली जाते. म्हणून 8 मधनं 8 गेलं उत्तर किती आलं, 0. जर त्याचं उत्तर 0 किंवा 11च्या पटीत असेल, 11च्या पटीत म्हणजेच काय, पुढचं एक्झाम्पल घेतलं, 2 आणि 7 9, 9 आणि 7 9 आणि 5 14. विषम स्थानकांची बेरीज केली किती आली, 14. 1 आणि 1 आणि 1 2, 2 आणि 1 3. जर ह्यांचा फरक काढला तर फरक किती येतोय, 11. म्हणजे एकतर उत्तर 0 येईल किंवा एकतर 11च्या पटीत आलं तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 11ने भाग जातो. कितीने भाग जातो, 11ने भाग जातो. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या व्हिडिओ पुढच्या कसोटी सांगतो. पहा आता पुढची कसोटी आहे 12ची कसोटी. आता 12ची कसोटी शिकत असताना थोडंसं लक्ष द्या. आता इथनं पुढच्या महत्त्वाच्या कसोटी आहेत, लक्षात घ्या. 12ची कसोटी आपण शिकतोय तर 12चे अवयव पाडत असताना 12चे अवयव तुम्ही 3 चौक 12 पाडू शकता, 6 दुने 12 पाडू शकता, परंतु ह्यातलं 1 बरोबर 1 चुकीचं आहे. लक्षात येते का, एकाने उत्तर बरोबर येतं, एकाने उत्तर चुकतं. लक्षात घ्या. म्हणजेच काय, जर अवयव पाडत असताना तुम्ही 3 चौक 12 पाडले 100% बरोबर आहेत, पण जर तुम्ही 6 दुने 12 पाडले तर तुमचं उत्तर 100% चुकण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. लक्षात येते. मी का सांगतो 100% चुकण्याचे आहे, मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. मी असं म्हटलं की एक एक्झाम्पल असं आहे की ते एक्झाम्पल आहे 18. ते एक्झाम्पल किती आहे, 18. आणि जर तुम्ही ह्या अवयवाने चेक केलं की ह्या संख्येला 12ने भाग जातोय का, आता हे आपल्याला माहिती की 12च्या पाड्यात 18 येत नाही, पण जर ह्या कसोटीने तुम्ही चेक केलं 6 दुने 12ने तर 6च्या पाड्यात 18 येतं का नाही, 6च्या पाड्यात 18 येतं, 6 त्रिक 18 असतं आणि 92 सुद्धा 18 असतं. याचा अर्थ ह्या दोन्ही संख्येने भाग जातोय. जर ह्या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर 12ने भाग जायला पाहिजे होतं का नाही त्या संख्येला, पण जातो का 12ने भाग या संख्येला, याचा अर्थ लक्षात घ्या हे अवयव चुकीचे आहेत. मग बरोबर कसे ओळखायचे, हे बरोबर आहेत 3 चौक 12 का, तर 3 ने 18ला भाग जातोय 100% बरोबर आहे, पण 4 ने मला सांगा 18ला भाग जातो का, नाही जात. म्हणून हे अवयव आपले काय आहेत, बरोबर आहेत. आता का बरोबर आहेत का चुकीचं कळलं. आता ओळखायचे कसे ते सांगतो. आता ओळखायचे कसे, जर आपण जे अवयव पाडत आहे त्याचे सर्व अवयव एकसारखे अवयव एका साईडला असले पाहिजे. हा 3 एकटा एका साईडला आहे आणि 4चे जर अवयव पाडले तर 2 दुने 4 पडतात. दोन्ही दोन एका साईडला आलेत का नाही, असं झालंय का, जो अवयव इकडच्या साईडला आहे तोच अवयव तिकडे आहे का, असं झालेलं नाहीये. लक्षात घ्या. मग इथं आलाय तुमचा 6, 6चे जर अवयव पाडले तर 2 त्रिक 6 पडतात. 2 इकडं पण आलाय आणि तिकडं पण आलाय, दोन्ही ठिकाणी 2 आलेला आहे. मग असं जर झालं की एक अवयवचा इकडं पण पडत असेल इकडं पण पडत असेल तर तो अवयव काय असतो, चुकीचा असतो. तो अवयव काय असणार आहे, चुकीचा. याच्यावरून आपलं पहिलं क्लिअर झालं की 12ची कसोटी पाडत असताना असे अवयव पाडावे लागतात जे एकसारखे आहेत ते एका साईडला आले पाहिजे, एकसारखे आहेत ते एका साईडला आले पाहिजे. दुसरं एक्झाम्पल, सपोज 15चे अवयव घेतले तुम्ही, 15ची कसोटी घेतली. कितीची कसोटी घेतली, 15ची कसोटी घेतली. आता याच्यामध्ये 15 कितीच्या पाड्यात पडतं, 3 5 15 किंवा 5 त्रिक 15. दुसरा ऑप्शन आहे का, म्हणजे हेच अवयव बरोबर आहेत याच्यासाठी किती अवयव बरोबर, ज्या संख्येला 3 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो, 15ने भाग जातो. पण दुसरी कसोटी, आता पुढची कसोटी IMP आली पहा, 18ची कसोटी. कितीची कसोटी आली, 18ची कसोटी. जर तुम्ही बघितलं ह्या 18च्या कसोटीमध्ये, ही 18ची जी कसोटी आहे, जर तुम्ही अवयव पाडले 6 त्रिक 18, अजून कितीच्या पाड्यात आहेत, 9 दुने 18. आता हे 2 अवयव पडले, ह्याच्यातलं एकच जोडी बरोबर आहे, पण एक जोडी काय आहे तुमची, चुकीची आहे. जर तुम्हाला म्हटलं 9 दुने 18 ही जोडी बरोबर आहे, 6 त्रिक 18 ही जोडी काय आहे तुमची, चुकीची आहे. का, तर 6 मध्ये बघितलं तर 3 दुने काय येतं, 6. 3 इकडं पण आलेला आहे आणि तिकडं पण आलेला आहे, म्हणजे एकसारखा अवयव इकडं पण आला आणि तिकडं पण आला. जर याच्यानुसार तुम्ही गेला तर आता आपण बघितलं होतं एक्झाम्पल, सेम त्या टाईप सारखं एक्झाम्पल काय होईल, तिथं तुमचं चुकेल. पण इथं जर बघितलं 3 त्रिक 9, 9 दुने काय असतं 18. इकडं 2 आलाय पण इकडं 2 आहे का, इकडं 3 आले, दोन्ही 3 एका साईडला, बरोबर मान्य आहे मला 2 आलेत, पण दोन्ही 3 एका साईडला आहेत. एक इकडं एक तिकडं आहे का, नाही. एक तिकडं एक इकडं नाही, म्हणजे एक 3 इकडं आलेला आहे, दोन्ही 3 इकडं आलेत, हे 2 इकडे, म्हणून हे अवयव काय तुमचे बरोबर आहे. म्हणजे ज्या संख्येला 9ने आणि 2ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो, 18ने भाग जातो. लक्षात घ्या. आणि पुढची कसोटी आहे तुमची, सपोज 36 संख्या आहे, 36 ही संख्या आहे, 36ची कसोटी आहे बघा.
36ची कसोटी. आता 36ची कसोटी काय सांगते पहा. जर तुम्ही या 36च्या अवयव, आता 36 बरेच पाड्यामध्ये आहे, मी सगळे अवयव लिहितो, त्यातले कोणते बरोबर आहेत बघूया आपण. तुम्हाला मला सांगा, आपल्याला 36चा पाडा येत असतं तर बाकीच्या अवयव बघायची गरज नव्हती. 36चा जर तुम्हाला डायरेक्ट पाडा येत असेल तर तुम्ही डायरेक्ट 36चे भाग घालू शकता. पण मला 36चा पाडा येत नाही असं करून मी जर म्हटलं 18 दुने 36, 12 त्रिक 36, 9 चौक 36, 6 6 36 आणि 36 एकी 36 असेल, पण आपल्याला 36चा पाडा येत नाही असं अजून करूया. इथपर्यंत पाडा येतात असं सॉल्व्ह केलं तर आता बरोबर कोणतं आहे ते बघितलं पाहिजे याच्यामध्ये. आता हे सगळ्यांनीच जर तुम्ही भाग घालवलं तर सगळेच बरोबर येणार आहेत का? नाही येणार, लक्षात घ्या. तर ह्यातलं बरोबर कोणतं आहे तुमचं? 3 नंबरचं एकदम बरोबर आहे, लक्षात घ्या. आता का त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल तरी पण मी थोडंसं एक्सप्लेन करतो पहा. जर 18चे अवयव पाडले तर 9 दुने 18 पडतात का नाही? म्हणजे 2 इकडं पण आलाय, इकडं पण आलाय, म्हणजे पहिली जोडी काय झाली तुमची? कॅन्सल झाली. दुसरी जोडी बघितली, 12 त्रिक 36 आहे, पण मला सांगा 3 चौक 12 असतं का नसतं? असतं, म्हणजे 3 इकडं पण आलाय आणि इकडं पण आलेला आहे. आणि पुढं जर बघितलं, इथं जर बघितलं 3 त्रिक 9 असतं आणि बेदुने 4 असतं. दोन्ही 3 एका साईडला आलेले आहेत, दोन्ही 4 एका साईडला आलेले आहेत. पहा थोडंसं मोठं लिहितो. ह्याचे दोन्ही 3 एका साईडला आलेले आहेत, ह्याचे दोन्ही 3 एका साईडला आहेत आणि याचे दोन्ही 2 एका साईडला आले. बाकीच्यांचं तसं नव्हतं, लक्षात घ्या. म्हणजे जे अवयव आहेत ते एकसारखे सगळे अवयव एका साईडला असले पाहिजेत, एकसारखे अवयव. आणि इथं तर जी संख्या इकडे येईल तीच संख्या दिसते. अवयव काढून बघायची सुद्धा गरज नाही, म्हणजे इथं 100% येणार नाही, ही पण येणार नाही. म्हणजे हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार. म्हणजे ज्या संख्येला 9ने आणि 4ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? तुमच्या 36ला भाग जातो. जर 9ने आणि 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 36ने. आणि शेवटची एक कसोटी सांगतो तुम्हाला, 72ची कसोटी. कितीची सांगतो? म्हणजे मॅक्झिमम टाइम्स तुमची क्वेश्चनमध्ये रिपीटेड झालेले क्वेश्चन आहे, हे लक्षात घ्या. 72च्या कसोटीवरती पण क्वेश्चन पडलेला आहे. मग ह्या 72च्या अवयव पाड्यात असताना सुद्धा भरपूर 72 पाड्यामध्ये आहे. आपल्याला माहिती कितीतरी पाड्यामध्ये 36 दुने 72 येतं, 18 चौक 72 येतं, त्याच्यानंतर 12 72 येतं, त्याच्यानंतर 8 9 72 येतं, त्यानंतर ठीक आहे एवढ्या पाड्यामध्ये आहे. पुढं तुम्ही 12 72 घेतलं असतं तरी ते चाललं असतं, 4च्या पाड्यात ते चाललं असतं, ठीक आहे. 3च्या पाड्यात पण आहेत, 24 त्रिक 72 आहे, बरोबर, ठीक आहे. आता हे जर बघितलं आपण तर ह्यातलं बरोबर कोणतं आहे? बरोबर, तर यातलं कोणतं बरोबर आहे? तुमचं 4 नंबरचा अवयव काय आहेत? बरोबर आहेत, 8 9 72. तर ह्याच्यावरून काय कळलं आपल्याला? 8 म्हणजे काय असतं? सर्व 2 गुणिले 2 गुणिले 2, बेदुने 4 4 दुने 8, सर्व 2 एका साईडला आलेले आहेत. सर्व 2 काय झालेले आहेत? एका साईडला आलेत. आणि याच्यामध्ये बघितलं तर सर्व 3 एका साईडला आलेले आहेत. पण बाकीच्या तसं नाही. 18 दुने 36 असतं, 18 दुने 36, 2 इकडं आला इकडं आलाय. इथं पण 9 दुने किती असतं? 18 असतं आणि बेदुने किती असतं? 4, 2 इकडं पण आलाय, 2 इकडं पण आलाय. 12 72 मध्ये दिसतंय आपल्याला, इकडं 6 दुने 12 येणार आहे, 6 इकडं पण येणार आहे. 24 त्रिक इथं बघा 8 त्रिक 24 असतं, 3 इकडं पण आलाय, इकडं पण आलाय, म्हणजे कॉमन अवयव आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे जर कॉमन अवयव आला असेल तर तुम्ही हे अवयव घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. हे समजलं? ठीक आहे, धन्यवाद. याच्यावरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, ते तुम्हाला भेटून जातील.